कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 5 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पातळी 15 फुटांवर पोहोचली आहे। गडिंग्लज चंदगड मार्गावरील पर्यायी पूल खचल्यानं वाहतूक वळवण्यात आली आहे। गगनबावडा करूळ घाटात दरड कोसळल्यानं 4 चाकी आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावत नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत। पंचगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी, कासारी आणि भोगावती नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। जिल्ह्यातील शिंगणापूरसह एकूण 5 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 15 फुटांवर पोहोचली असून प्रशासनानं धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स उभारून वाहतूक बंद केली आहे। गडिंग्लज चंदगड मार्गावरील नवीन पुलाचं काम सुरू असल्यानं उभारण्यात आलेला पर्यायी पूल हिरण्यकेशी नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे खचलाय। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आजरा गजरगाव मार्गे वळवण्यात आली आहे। दरम्यान गगनबावडा मार्गे कोकणात जाणाऱ्या करूळ घाटात दरड कोसळल्यानं 4 चाकी वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे। दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून अवजड वाहनांनाही काही तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे। भारतीय हवामान विभागानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क करण्यात आलाय।